माझं नाव समीर देशमुख. मी मुंबईत राहणारा 25 वर्षाचा एका मोठ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीत काम करणारा. माझ्यासाठी माझं आयुष्य, माझं स्वातंत्र्य आणि माझी वेगवान कार हेच सगळं जग होतं. माझ्यासाठी जग म्हणजे माझे मित्र, माझी नोकरी आणि विकेंडला होणाऱ्या लाँग ड्राईव्ह. भूत, प्रेत, आत्मा, परमात्मा हे सगळं माझ्यासाठी फक्त हॉरर फिल्म्समधलं मसाला किंवा गावाकडच्या म्हाताऱ्या लोकांनी बनवलेल्या गोष्टी होत्या. माझा ठाम विश्वास होता की प्रत्येक गोष्टीमागे एक वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध कारण असतं. भीती म्हणजे काही नाही, फक्त आपल्या मेंदूच्या अंधाऱ्या कोपऱ्यात निर्माण होणारी एक केमिकल रिॲक्शन आहे. आणि माझं खरं प्रेम होतं थ्रिल. रात्रीच्या पावसात माझी कार घेऊन मुंबई पुणे एक्सप्रेसवरील खंडाळा घाटात लाँग ड्राईव्ह करणं. वाकडे तिकडे सापासारखे वळण घेणारे रस्ते, एका बाजूला उंच काळोखात बुडालेले शांत डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल अंधारी दरी. कारमध्ये जोरात वाजणारं धडधडणारं म्युझिक हेच माझ्यासाठी स्वर्ग होतं. हेच माझं ॲडव्हेंचर होतं. मला वाटायचं या रस्त्याचा मी राजा आहे. पण त्या एका रात्री माझं हे थ्रिल एका भयानक, कधीही न संपणाऱ्या भीतीत बदललं. त्या रात्री मला कळलं, या घाटात फक्त माकडे, मोर आणि दऱ्या नाहीत. इथे अजून काहीतरी आहे, खूप जुनं, खूप अंधारलेलं आणि खूप एकटं. ही गोष्ट गेल्या पावसाळ्यातली आहे. मी पुण्यात एक म्युझिक कॉन्सर्ट अटेंड करून रात्री साधारण 12 वाजता मुंबईकडे निघालो होतो. कॉन्सर्ट जबरदस्त झाला होता आणि माझा मूड एकदम मस्त होता. बाहेर हलका पाऊस पडत होता. हवेत ओली माती आणि निलगिरीचा मंद सुगंध पसरला होता आणि घाटाचं वातावरण नेहमीप्रमाणे सुंदर पण थोडंसं गूढ वाटत होतं. मी माझे नवीन स्पोर्ट्स सेडान जोरात चालवत होतो. वळणांवर हलके हलके ड्रिफ्ट मारत माझ्या ड्रायव्हिंग स्किलचा पुरेपूर आनंद घेत होतो. मी घाटाच्या सगळ्यात सुनसान भागात पोहोचलो तेव्हाच माझं लक्ष रिअरव्ह्यू मिररकडे गेलं. मागे 2 पिवळसर जुने हेडलाईट्स दिसत होते. एक कार माझ्या मागे येत होती. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं. हायवेवर असं होणं सामान्य आहे, पण ती कार सतत माझ्या मागेच होती. ना ती मला ओव्हरटेक करत होती, ना मागे पाळत होती. आमच्यात कायम साधारण 100 मीटरचं अंतर होतं. मला थोडं विचित्र वाटायला लागलं. मी वेग वाढवला. 100, 120. ती कारही तितक्याच वेगाने वाढली. अंतर तेच. मी वेग कमी केला. तीही हळू झाली. अंतर अजूनही तेच. आता मात्र माझ्या मनात अस्वस्थता वाढायला लागली होती. हे काहीतरी नॉर्मल नव्हतं. ही रेस नव्हती. हे काहीतरी वेगळंच होतं. जणू ती कार नाही, माझीच सावली होती जी माझ्याशी चिकटली होती. मी नीट पाहिलं. ती एक खूप जुनी काळ्या रंगाची ग्रेट कार होती. आजकाल अशा कार रस्त्यावर क्वचितच दिसतात. तिच्या बॉडीवर गंज चढलेला होता. हेडलाईट्स पिवळसर आणि थरथरत होते आणि तिच्या नंबर प्लेटच्या जागी फक्त एक काळा डाग होता. जणू कुणीतरी मुद्दाम रंग लावून ती पुसून टाकली होती. आता माझं हृदय जोरात धडधडू लागलं. इतक्या रात्री पावसात एक नंबर प्लेट नसलेली जुनी कार माझा पाठलाग का करत होती? हे काही लुटारू तर नाहीत ना? मी ठरवलं, आता यापासून सुटका करायचीच. समोर एक लांब सरळ रस्ता येणार होता, जो थेट एका बोगद्याच्या आधी संपत होता. मी ठरवलं, आता या सगळ्याचा शेवट करायचाच. मी माझ्या कारची पूर्ण ताकद वापरण्याचा निर्णय घेतला. माझ्या 200 हॉर्स पॉवर इंजिनची सगळी ताकद मी ॲक्सेलेटरवर ओतली. जसं मी सरळ रस्त्यावर आलो, मी ॲक्सेलेटर पूर्ण दाबलं. माझी कार रॉकेटसारखी पुढे झेपावली. 140, 160. पण ती कार अजूनही माझ्या रिअरव्ह्यू मिररमध्ये अगदी त्याच अंतरावर होती. जणू काही ती माझ्या कारला एखाद्या अदृश्य रबराच्या दोरीने बांधलेली होती. हे अशक्य होतं. एक जुनी फिएट कार इतक्या वेगाने धावू शकत नाही. आता मी अक्षरशः घाबरलो होतो. माझा आत्मविश्वास, माझा अहंकार एका क्षणात चुराडा झाला. आणि तेव्हाच त्या काळोख्या सरळ रस्त्यावर भोगत्याच्या अगदी आधी समोरून एक प्रचंड वेगात येणारा 18 चाकांचा ट्रक चुकीच्या लेनमध्ये सगळे हेडलाईट्स चालू करून वेड्यासारखा थेट माझ्याच दिशेने येत होता. कदाचित ड्रायव्हर झोपला होता किंवा नशेत होता. माझं हृदय घशात आलं. वाचण्याचा कुठलाही मार्ग नव्हता. डावीकडे डोंगर,
उजवीकडे खोल दरी आणि त्याच क्षणी ती काळी कार जी आतापर्यंत माझ्या मागे होती अचानक एका काळ्या धुसर धुराच्या रेगेसारखी माझ्या बाजूने माझ्या आरपार जात सरळ पुढे निघून गेली आणि ती माझ्या समोर आली. क्षणात तिने माझ्या ट्रकला ओव्हरटेक केलं आणि अंधारात गायब झाली. मी पूर्णपणे स्तब्ध झालो होतो. एका क्षणासाठी मी त्या समोर येणाऱ्या ट्रककडे लक्षच दिलं नाही. ती मागे होती, मग पुढे कशी आली? तो ट्रक कांठाळ्या बसवणारा हॉर्न वाजवत होता. माझ्या कारच्या अगदी काही इंच अंतरावरून जोरात निघून गेला. त्याच्या वेगाने आलेल्या वाऱ्याच्या झोताने माझी कार थरथर कापली. मी अजूनही धक्क्यात होतो. माझा पाय पुन्हा ताकदीने ब्रेकवर दाबलेला होता आणि माझे डोळे त्या अंधाऱ्या रस्त्याकडे खिळले होते जिथे काही क्षणांपूर्वी ती काळी फिएट गायब झाली होती. माझं हृदय छातीत एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखं फळफळत होतं. मनात एक विचार आला, त्या काळ्या कारने मला का वाचवलं? पण लगेचच दुसरा अधिक भयानक विचार मनात आला, ती माझ्या आरपार कशी गेली? ती पुढे कशी पोहोचली? मी काही वेळ तसाच रस्त्याच्या मध्ये कार थांबवून थरथरत बसलो. मागून येणाऱ्या गाड्यांच्या हॉर्नने मला भानावर आणलं. मी कार साईडला घेतली, इंजिन बंद केलं आणि डोकं स्टेअरिंगवर टेकवलं. माझे श्वास अजूनही जोरात चालू होते. शांत हो समीर, मी स्वतःलाच म्हणालो. तू थकलायस. पाऊस, अंधार, वेग, तुला भ्रम झाला असेल. पण माझं मन जाणून होतं तो भ्रम नव्हता. त्या रात्री मी कसाबसा मुंबईत घरी पोहोचलो. पूर्ण रात्र मला झोपच आली नाही. डोळे बंद केले की दोनच दृश्य दिसत होती. एक माझ्याकडे धावत येणारा तो भयानक ट्रक आणि दुसरा रिअरव्ह्यू मिररमध्ये चिटकलेली ती नंबर प्लेट नसलेली काळी कार. पुढचे काही दिवस मी ऑफिसला गेलो, पण माझं मन कुठेच लागत नव्हतं. मी शांत गप्प बसू लागलो. माझे मित्र विचारायचे, काय झालं रे? ब्रेकअप वगैरे झालं का? मी काय सांगणार होतो त्यांना? मी जितका तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न केला तितकाच तो माझ्या डोक्यावर चढत होता. आणि मग अगदी एका आठवड्यानंतर शनिवारी रात्री माझ्या मित्रांनी पुण्यात पार्टीचा प्लॅन केला. चल ना, लॉंग ड्राईव्ह होईल, मूड पण फ्रेश होईल. माझा जिवलग मित्र आकाश पाटील म्हणाला. मला जायचं नव्हतं. त्या घाटात परत जाण्याच्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला, पण मी काही कारणही देऊ शकलो नाही. त्या रात्री आम्ही पुन्हा त्याच एक्सप्रेसवर होतो. यावेळी मी एकटा नव्हतो. आकाश माझ्या शेजारी बसला होता. मी स्वतःला समजावलं, आज काही होणार नाही. ते फक्त एक वाईट स्वप्न होतं. आम्ही पुण्याला पोहोचलो, पार्टी केली आणि रात्री साधारण 1 वाजता परत निघालो. आकाश आता झोपला होता आणि मी पुन्हा घाट सेक्शनमध्ये प्रवेश करत होतो. पाऊस नव्हता, पण हवेत एक विचित्र थंडी होती. माझं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं. माझी नजर वारंवार रिअरव्ह्यू मिररकडे जात होती. रस्ता पूर्ण रिकामा होता. मी स्वतःलाच हसू लागलो. पाहिलंस, काहीच नाही, तू फक्त घाबरला होतास. आणि तेव्हाच माझ्या रिअरव्ह्यू मिररमध्ये पुन्हा तेच 2 पिवळसर थरथरणारे हेडलाईट्स दिसू लागले. ती कार परत आली होती. मी एकटा नव्हतो, पण तरीही मला असं वाटत होतं की या संपूर्ण जगात मीच सर्वात एकटा माणूस आहे. आकाश माझ्या शेजारी कार झोपला होता, पूर्णपणे अनभिन्न. आणि मी एका अशा शत्रूचा सामना करत होतो जो कदाचित या जगातलाच नव्हता. नाही नाही, हे शक्यच नाही. मी हळू आवाजात पुटपुटलो. माझे हात स्टेअरिंग व्हीलवर घामाने पूर्ण भिजले होते. ती कार, ती पुन्हा तशीच माझ्या मागे एक ठराविक अंतर राखून, जणू एखादा विश्वासू पण भयानक सावलीसारखी. माझं डोकं काम करणं थांबलं होतं. मी काय करू? आकाशला उठवू का? तो काय विचार करेल? तो माझ्यावर हसेल, म्हणेल मी वेडा झालोय. नाही, मी त्याला यात ओढू शकत नव्हतो. मी तेच केलं जे प्रत्येक घाबरलेला माणूस करतो. मी तिला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. मी नजर समोरच्या रस्त्यावर खिळवली. म्युझिकचा आवाज अजून वाढवला. स्वतःला समजावत राहिलो, ती तिथे नाहीये. तो फक्त लाईटचा खेळ आहे, भ्रम आहे. पण ती होती. मी जेव्हा जेव्हा चोरीनं आरशात पाहायचो ती तिथेच असायची. आणि मग सगळं अजून विचित्र व्हायला लागलं. घाटाचा तो भाग जिथे रात्रीसुद्धा एखादी दुसरी गाडी दिसते, आज पूर्णपणे सुनसान होता. मैलोन मैल फक्त मी आणि ती काळी कार
जणू रस्ता खास आमच्यासाठीच मोकळा करण्यात आला होता. आणि अचानक माझ्यासमोर रस्त्यावर इतर गाड्या दिसायला लागल्या. पण त्या काही साध्या गाड्या नव्हत्या. त्या सगळ्या खूप जुन्या 60 ते 70च्या दशकातल्या गाड्या होत्या. जुन्या ॲम्बेसेडर, फिएट आणि काही विचित्र दिसणारे ट्रक. त्या सगळ्या खूप हळूहळू चालत होत्या, जणू एखादी अंत्ययात्रा चालली होती. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या नंबर प्लेट्स नव्हत्या किंवा पूर्णपणे गंजलेल्या होत्या. हे हे काय चाललंय? मी थरथरत म्हणालो. आज इथे काही विंटेज कार रॅली आहे का? मी त्या गाड्यांच्या मधून माझी कार काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या मला रस्ता देतच नव्हत्या. मी जसा ओव्हरटेक करायला जातो तसंच एखादी कार माझ्या समोर येऊन अडवायची. मी अडकलो होतो एका भुताटके ट्रॅफिक जाममध्ये. माझ्या मागे ती काळी फिएट अजूनही होती. आता माझी भीती शेवटच्या टप्प्यावर पोहोचली होती. हे काही साधं ट्रॅफिक नव्हतं, हे दुसऱ्या जगाचं ट्रॅफिक होतं. हे त्या सगळ्या गाड्यांचे आत्मे होते जे कदाचित वर्षानुवर्षे या घाटात अपघातात सापडल्या होत्या. आणि ती काळी कार या सगळ्यांची सरदार होती. तिला मला या भुताटकी काफिल्यात सामील करून घ्यायचं होतं. मी अडकलो होतो एका चालत्या फिरत्या शांत स्मशानात. माझ्या आजूबाजूला जुन्या गंजलेल्या गाड्या सरकत होत्या आणि त्याच्या आत बसलेल्या धुसर निर्जीव सावल्या माझ्याकडे रोखून पाहत होत्या. हवेत पेट्रोलचा डिझेलचा वास नव्हता, तर जुन्या ओलसर धातूचा आणि एका खोल थंड उदाशीचा वास होता. माझ्या कारमध्ये वाजणारं तेच म्युझिक आता एका भेसूर किंचाळीसारखं वाटत होतं. आकाश अजूनही झोपलेला होता आणि मी या भयानक एकटेपणात माझ्या आयुष्यातली सगळ्यात भीतीदायक ड्राईव्ह करत होतो. मला इथून बाहेर पडायचं आहे, मी जोरात ओरडलो. मी माझी कार जबरदस्तीने 2 जुन्या ॲम्बेसेडर गाड्यांच्या मध्ये असलेल्या छोट्याशा जागेत घुसवण्याचा प्रयत्न केला. तोच माझ्या नवीन चमकत्या कारची बॉडी एका जुन्या गंजलेल्या ॲम्बेसेडरला घासली. पण मला कोणताही धक्का बसला नाही आणि त्या ॲम्बेसेडरवर एक ओरखडाही पडला नाही. पण माझ्या कारवर एक लांब खोल ओरखडा उमटला होता. मी थरकापलो. या खऱ्या गाड्या नाहीत, या सावल्या आहेत, पण त्या मला दुखवू शकतात. आणि तेव्हाच त्या काळ्या फिएटने पहिल्यांदाच आपला हॉर्न वाजवला. तो आवाज हॉर्न नव्हता, तो एक लांब वेदनादायक मृतांच्या जगातून येणारा किंकाळीसारखा आवाज होता. एक खूप जुना, फाटलेला आणि वेदनांनी भरलेला हॉर्न. जसा तो आवाज घुमला त्याच क्षणी त्या सगळ्या जुन्या गाड्या एका क्षणात रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या अंधारात विरून गेल्या. रस्ता पुन्हा मोकळा झाला. फक्त मी आणि माझ्या मागे ती उभी काळी क्रिएट. मी काहीच समजू शकत नव्हतो. आधी तिने मला अडवलं आणि आता तिनेच मला सोडलं. ती माझ्याशी खेळत होती. भीती आणि राग एकत्र येऊन मी वेडा झालो होतो. मी कार थांबवली. हो, मी कार थांबवली. आज हा खेळ संपवायचाच. मी कारमधून खाली उतरलो. अंधारात उभ्या असलेल्या त्या काळ्या फिएटकडे पाहत मी ओरडलो, काय हवंय तुला? काय करत आहेस हे सगळं माझ्यासोबत? अचानक त्या कारचे हेडलाईट्स बंद झाले. आता तिथे फक्त एक काळी निर्जीव आकृती उभी होती. आणि मग कारचं दार हळूहळू उघडू लागलं. आतून कोणीतरी खाली उतरलं. एक माणूस, खूपच म्हातारा, कमजोर, फाटकी धोतर, कुर्ता घातलेला. तो त्या कारचा ड्रायव्हर होता. तो हळूहळू लटपटत माझ्याकडे चालत येऊ लागला. तू कोण आहेस? मी थरथरत विचारलं. मी राम भाऊ, त्याने थकलेल्या, कंप पावलेल्या आवाजात उत्तर दिलं. आणि ही कार कधी काळी माझी होती, आता ती माझी नाही. आणि मग सुनसान घाटात त्या वृद्ध आत्म्याने त्या सगळ्या नंबर प्लेट नसलेल्या कारची सगळ्यात भयानक आणि वेदनादायक कहाणी सांगायला सुरुवात केली. आजपासून 40-50 वर्षापूर्वी मी पुण्यातल्या एका कारखान्यात साधा मजूर होतो. ही फिएट माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची कार होती. संपूर्ण आयुष्याची कमाई लावून घेतलेली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या रात्रीही असाच पाऊस होता. मी, माझी बायको आणि माझी 5 वर्षाची मुलगी आम्ही खूप आनंदात होतो. माझी मुलगी ती मागच्या सीटवर झोपली होती. आणि मग त्यांचा आवाज तुटायला लागला. याच घाटात एक ट्रक चुकीच्या बाजूने वेड्यासारखा आला. अपघात इतका भयानक होता की आमची कार फिरून खाईच्या रेलिंगला अडकली. मला आणि माझ्या बायकोला फारसं लागलं नाही.
पण माझी मुलगी ती मागच्या सीटवरून उडून समोरच्या फुटलेल्या काचेतून थेट खाईत पडली. माझं हृदय अक्षरशः थरारलं. आम्ही खूप ओरडलो, खूप शोधलं, पण त्या पावसात, त्या अंधारात आम्हाला काहीच दिसलं नाही. ती गेली होती आणि तो ट्रकवाला तो थांबलाही नाही. रामभाऊ रडत होते. त्या दिवसानंतर माझं सगळं संपलं. माझी बायको ती धक्क्यात गेली आणि काही वर्षातच मेली आणि मी वेडा झालो. मी रोज या घाटात या कारने यायचो माझ्या मुलीला शोधायला आणि मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. एका रात्री मला तो ट्रकवाला भेटला आणि मी या कारने त्याला धडक दिली आणि त्याला त्याच खाईत ढकलून दिलं. मी हादरलो. हो, ते म्हणाले, मी बदला घेतला, पण त्या दिवशी मीही मेलो. माझी आत्मा या कारमध्ये आणि या घाटात अडकली. आता सगळं स्पष्ट झालं. ती काळी कार रामभाऊंची आत्मा होती आणि ते भुताटकी ट्रॅफिक त्या सगळ्यांच्या आत्मा जे त्यांच्या राग आणि बदल्याचे बळी झाले. पण तुला माझ्याकडून काय हवंय? मी विचारलं. मुक्ती, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. मी थकलोय बाळा. मला माझ्या मुलीकडे जायचं आहे, पण ही कार ही माझ्या बदल्याच्या आगीवर चालते. ती मला जाऊ देत नाही. मग मी काय करू? माझा आवाज थरथरत होता. तिला थांबव, तिला शेवटच्या ठिकाणी पोहोचव, तिला त्याच खाईत ढकल जिथे माझी मुलगी आहे. ते शब्द माझ्या कानात एका शेवटच्या इच्छेसारखे घुमले. मी त्या अंधाऱ्या घाटात उभा होतो आणि माझ्यासमोर एक अशी आत्मा होती जी दशकानुदशकं रागाने बदल्यात जळत होती आणि आता त्या आगीतून थकून आपली राग आपल्या मुलीकडे नेऊ पाहत होती. हा निर्णय भयानक होता, पण तितकाच वेदनादायकही. पण मी हे कसं करू? मी विचारलं. तुला ही कार चालवावी लागेल. एक शेवटची वेळ. हे फक्त तुझंच ऐकेल, कारण तू यात भीती नाही, एक कथा पाहिली आहेस. मी त्या काळ्या शांत उभ्या फिएटकडे पाहत होतो. ती आता भीतीदायक वाटत नव्हती. ती एक थकलेली, एकटी आणि तुटलेली वाटत होती. आणि तेव्हाच आकाश जोपर्यंत माझ्या कारमध्ये झोपला होता, बाहेरच्या आवाजाने जागा झाला. तो घाबरलेल्या कारमधून खाली उतरला. समीर, हे सगळं काय आहे? हे म्हातारे बाबा कोण आहेत? आकाश घाबरलेल्या आवाजात म्हणाला. मी काहीच बोलू शकलो नाही. आकाश, तू फक्त कारमध्ये बस आणि इथून निघून जा. मी कसं तरी म्हणालो. नाही, मी तुला इथं एकटं सोडून जाणार नाही. तो हट्टाने म्हणाला. जा. मी त्याच्यावर ओरडलो. ही माझी लढाई आहे. रामभाऊच्या आत्म्याने आकाशकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे. त्याला जाऊ दे बाळा, हा रस्ता फक्त आपला आहे. आकाशने कदाचित त्या थंड भयानक वातावरणाची जाणीव केली होती. तो काहीही न बोलता घाबरलेला माझ्या कारमध्ये बसला आणि कार वळवून मुंबईच्या दिशेने निघून गेला. आता त्या घाटावर फक्त मी होतो आणि दोन आत्मा, एक रामभाऊचा आणि दुसरा त्या कारचा. चल, रामभाऊ शांतपणे म्हणाले. मी एक खोल श्वास घेतला आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण आणि विचित्र निर्णय घेतला. मी त्या काळ्या जुन्या नंबर प्लेट नसलेल्या फेटकडे चालत गेलो. दार आपोआप उघडलं. मी ड्रायव्हर सीटवर बसलो. आतलं दृश्य जसं मी कल्पना केलं होतं तसंच होतं. फाटलेल्या सीट्स, तुटलेले डॅशबोर्ड आणि हवेत ओलसरपणा. कारमध्ये चावी लावायची जागाच नव्हती. फक्त तिला स्पर्श कर, रामभाऊंचा आवाज माझ्या शेजारी ऐकू आला. ते आता माझ्या बाजूच्या सीटवर बसले होते. मी थरथरत माझे दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवले आणि जसा मी तिला स्पर्श केला, इंजिन, जे कदाचित 40 वर्षापासून बंद होतं, ते एक भयानक वेदनांनी भरलेली किंकाळी देत सुरू झालं. संपूर्ण कार थरथर कापू लागली. पिवळे हेडलाईट्स आपोआप लागले. आता तिला तिच्या शेवटच्या ठिकाणी घेऊन जा, रामभाऊ म्हणाले. मी गिअर टाकला आणि हळूहळू कार खाईच्या दिशेने नेऊ लागलो. ते फक्त काही फूट अंतर होतं, पण मला असं वाटत होतं जणू मी मैलोन मैल चाललोय. शेवटी मी खाईच्या अगदी काठावर पोहोचलो. खाली हजारो फूट खोल काळोख. आता तू उतर, रामभाऊ म्हणाले आणि ते हसले, एक शांत, सुकून देणारं हसू. मी माझ्या मुलीकडे जातोय. मी दार उघडलं आणि खाली उतरलो. आता ती कार खाईच्या टोकावर उभी होती. इंजिन अजूनही सुरू होतं आणि ड्रायव्हर सीटवर रामभाऊंची आत्मा बसली होती. त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं. धन्यवाद बाळा. आणि त्याने ॲक्सिलेटर दाबलं. ती काळी जुनी फिएट कार क्षणभर हवेत उडाली आणि एक शांत निर्विकार उडी घेत
त्या काळ्या खोल खाईत अदृश्य झाली. मी कोणताही आवाज ऐकला नाही, ना धडका ना तुटण्याचा, फक्त एक हलकासा, एका छोट्या मुलीच्या हसण्याचा आवाज आणि एका वृद्ध माणसाच्या शांत समाधानाने भरलेल्या श्वासाचा. आणि मग सगळं शांत झालं. त्या रात्रीनंतर खंडाळा घात बदलला. तो अजूनही सुंदर होता, पण त्यातली ती जुनी उदासी नाहीशी झाली होती. मीही बदललो. मी आता आधीसारखा बेफिकीर राहिलो नाही. आजही मी ड्राईव्ह करतो, पण आता वेगासाठी नाही, प्रवासासाठी. आणि जेव्हा जेव्हा मी रात्री त्या घाटातून जातो, मी माझ्या कारचा वेग खूप कमी करतो. मी आरशात पाहत नाही, फक्त रस्त्याकडे पाहतो आणि त्या शांततेला ऐकतो. कधीकधी पावसाळ्यात मला अजूनही असं वाटतं, जणू त्या खाईच्या पलीकडून एका छोट्या मुलीच्या हसण्याचा आणि एका वृद्ध माणसाच्या हलक्या गुणगुणण्याचा आवाज येतो. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही कथा तुम्ही कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.